नमस्कार. तुम्हाला मी इथे यमक शब्द पद्धती शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही 300 पेक्षा जास्त शब्द लक्षात ठेवू शकता. त्यापूर्वी आपण तुम्ही केलेल्या सरावाबद्दल बोलू. तुमच्यापैकी काही जणांनी नक्कीच जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवले असतील, तर काही जणांना ते थोडं कठीण गेलं असेल. मी तुम्हाला जी पद्धत शिकवणार आहे, ती वापरल्यास तुम्हाला सहजरित्या शब्द लक्षात ठेवता येतील. ही पद्धत सर्वांसाठी आहे, जे लक्षात ठेवू शकतात, तर ज्यांना लक्षात ठेवायला कठीण जातं. स्मृती सहाय्यक साधने, जलद आणि कार्यक्षमतेने लक्षात ठेवण्याची प्रणाली. आपल्या आयुष्यातील आठवणी लक्षात ठेवण्यासाठी अनेक पद्धती आहेत. मी येथे माझ्या अनुभवातून शिकलेली सर्वात उत्तम पद्धत सांगणार आहे. ही स्मृती वाढवण्यासाठी सर्वात जुनी पद्धत असली तरी नवीन युगात तेवढीच प्रसिद्ध आहे. यमक शब्द प्रणाली ही यमक आणि काल्पनिक चित्र उभी करणारी प्रणाली आहे, ज्यामुळे आपण यादी विशिष्ट क्रमाने लक्षात ठेवू शकतो. आपण या येथे 10 शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं जसं तुम्ही सराव कराल तसं तुम्ही 10 शब्दांचे 300 शब्द लक्षात ठेवू शकता. ही पद्धत कशी कार्य करते ते पाहूया. अंक नंबर शिकवण्यासाठी आपण येथे 1 ते 10 अंक घेणार आहोत. यमक म्हणजेच राईम. प्रत्येक अंकाला आपण यमक जुळवणार आहोत. उदाहरणार्थ 1 फेक, 2 फोन, 3 पिन. जोडणे म्हणजेच असोसिएशन. प्रत्येक अंकासाठी आपण एक गोष्ट बनवणार आहोत. त्या गोष्टीमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. गोष्टीचा अंत हा खुंटीने करावा. आठवणे म्हणजेच रिकॉल. गोष्टीतील खुंटीच्या ऐवजी तुम्हाला जी वस्तू लक्षात ठेवायची आहे ती पहावी. यमक. याआधी आपण 1 ते 10 नंबर लिहून ठेवले आहेत. आता प्रत्येक अंकाला आपण यमक जुळवणार आहोत. कसं ते पाहूया. 1 फेक, 2 फोन, 3 पिन, 4 वार, 5 काच, 6 चहा, 7 भात, 8 पाठ, 9 मऊ, 10 पहा. जोडणे. आपण प्रत्येक अंकाला यमक जुळवणार आहोत. ते लक्षात ठेवायला सोपं जातं. सुरुवातीला थोडा सराव करणं महत्त्वाचं आहे. यानंतर आपण एक एक अंक घेऊन त्यांची गोष्ट बनवणार आहोत. ही गोष्ट बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 1 गोष्ट मनोरंजक असावी. 2 त्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः असावे. 3 त्या गोष्टीची सांगता खुंटीने करावी. 4 बनवलेली गोष्ट तुम्हाला डोळे बंद करून चित्रित करायची आहे. ह्यामुळे लक्षात ठेवणं सोपं जाईल. आपण आता गोष्ट बनवणार आहोत. 1 फेक. तुम्ही शाळेत असताना भालेफेक स्पर्धेत भाग घेता. स्पर्धा सुरू होते. तुमचे मित्र एक एक करून भाग घेतात. आता तुमचा नंबर येतो. तुम्ही हातात भाला उचलता आणि तो फेकायला जाता. त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की तुम्ही भाला न फेकता खुंटी फेकत आहात. 2 फोन. आठवा तुमच्या घरी पहिल्यांदा फोन आला. तुम्ही खूप खुश होतात आणि त्या उत्साहात तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला फोन करण्यासाठी पुढे सरसावता. जेव्हा तुम्ही बटन दाबण्यासाठी जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तो फोन नसून ती खुंटी आहे. 3 पिन. सकाळी लवकर उठून तुम्ही नेहमीसारखं वर्तमानपत्र वाचू लागता आणि ते वाचत असताना तुम्हाला एक चांगली बातमी दिसते. तुम्ही ती बातमी कापता आणि बोर्डवर लावायला पिन घेता. तेव्हा तुमच्या त्या पिनकडे लक्ष जातं. तेव्हा तुम्हाला दिसतं की ती पिन लावण्याऐवजी तिथे खुंटी लावत आहात. 4 वार. तुम्ही नाटक बघण्यासाठी जवळच्या नाट्यगृहात जाता. पहिल्या रांगेत तुम्हाला बसायला जागा मिळते. नाटक सुरू होतं. 2 पात्र समोरासमोर येतात. त्यांच्या हातात तलवार असते आणि ते एकमेकांवर वार करायला सुरू करतात. पण तुमचे डोळे उघडेच राहतात कारण तुम्हाला तलवारीऐवजी खुंटी दिसते. 5 काच. संध्याकाळची वेळ. तुम्ही जवळच्या मॉलमध्ये जाण्यासाठी निघता. टॅक्सी स्टँडवर जाऊन तुम्ही टॅक्सीत बसता. पुढे जाऊन टॅक्सी थांबते कारण टॅक्सीवर एक दगड येऊन पडतो आणि काच फुटते. म्हणून तुमचं लक्ष तिथे जातं, पण तुम्हाला काचेऐवजी खुंटी दिसते. 6 चहा. तुमचा जवळचा मित्र घरी येतो. खूप
खूप दिवसांनी भेटल्यामुळे तुम्ही बोलत राहता. तुमचा मित्र तुमच्याकडे चहा मागतो. चहा बनवण्यासाठी तुम्ही किचनमध्ये जाता. थोड्या वेळात चहा घेऊन येता. तुमचा मित्र चहाचा कप उचलतो, पण तुम्हाला तो चहाच्या ऐवजी खुंटी पिताना दिसतो. 7. भात. तुम्ही ज्या समारंभात जाता तिथे जेवणाची वेळ झाल्यावर सर्व मंडळी पंक्तीत बसतात. एक एक जिन्नस वाढायला सुरुवात करतात. एक माणूस भात घेऊन येतो. तो भात वाढायला सुरू करतो, पण तुम्हाला तो भात न वाढता खुंटी वाढतोय असं दिसतं. 8. पाठ. संध्याकाळी बाबा लवकर घरी येतात, पण ते त्रस्त दिसतात. म्हणून तुम्ही त्यांना विचारता, काय झालं? त्यावर ते म्हणतात की माझी पाठ दुखत आहे आणि असह्य होऊ लागले. तुम्ही बाबांना औषध लावू का विचारता. बाबा तयार होतात. तुम्ही मलम घेता आणि पाठीवर लावायला जाता, तेव्हा तुम्हाला मलमऐवजी खुंटी दिसते. 9. मऊ. रात्री झोपण्यासाठी तुम्ही मऊ उशी घेता. थकल्यामुळे तुम्हाला लगेच झोप लागते. सकाळी ज्या वेळेला तुम्हाला जाग येते त्यावेळेला तुम्हाला कळतं की तुम्ही मऊ उशी नाही तर खुंटीवर झोपलाय. 10. पहा. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर तुम्ही दात घासण्यासाठी जाता. ते घासत असताना तुम्ही आरशात बघता, तेव्हा तुम्हाला तुमच्याऐवजी खुंटी दिसते. सराव करण्यासाठी अजून काही यमक म्हणजेच राईम दिले आहेत. त्या पुढचे यमक तुम्ही स्वतः बनवू शकता. 1. फेक. 2. फोन. 3. पिन. 4. वार. 5. काच. 6. चहा. 7. भात. 8. पाठ. 9. मऊ. 10. पहा. 11. खाकरा. 12. वारा. 13. पेरा. 14. सौदा. 15. संत्रा. 16. पोळा. 17. खतरा. 18. बकरा. 19. किस. 20. खीस. यानंतर गोष्टीची सूची लिहून ठेवा जी लक्षात ठेवायची आहे. उदाहरणार्थ 1. पेन. 2. कार. 3. खुर्ची. 4. सफरचंद. 5. बाण. 6. पिशवी. 7. चेंडू. 8. पलंग. 9. पुस्तक. 10. बाटली. ही प्रणाली कशी काम करते? तुमचे डोळे बंद करा आणि यमक आठवा. उदाहरणार्थ 1. फेक. यात आपण भाला फेकताना पाहिलं. त्या भाल्याऐवजी आपल्याला खुंटी दिसली, पण आता आपण खुंटीऐवजी पेन पाहणार आहोत. तुम्ही पेन फेकताना पाहायचं आहे. तसंच 2. फोन. गोष्टीमध्ये तुम्हाला फोनऐवजी खुंटी दिसते. आता तुम्हाला कार पाहायची आहे. 3. पिन. बोर्डावर पिनऐवजी खुर्ची पाहायची आहे. अशाच प्रकारे उरलेल्या अंकांचं देखील करा. 1. फेक. इथे भाला फेकण्याऐवजी पेन फेकताना पहा. 2. फोन. फोनऐवजी कार पहा. 3. पिन. पिनऐवजी खुर्ची पहा. 4. वार. वार करताना सफरचंद पहा. 5. काच. काचेऐवजी बाण पहा. 6. चहा. चहाऐवजी बॅग पहा. 7. भात. भातऐवजी बॉल पहा. 8. पाठ. पाठीऐवजी बेड पहा. 9. मऊ. उशीऐवजी पुस्तक पहा. 10. पहा. आरशात तुमच्या चेहऱ्याऐवजी बॉटल पहा. आठवणं. जी यादी तुम्ही लक्षात ठेवली आहेत ती आता तुम्हाला आठवायची आहे. उदाहरणार्थ 1. पेन. 2. कार. 3. खुर्ची. 1. पेन. 2. कार. 3. खुर्ची. 4. सफरचंद. 5. बाण वगैरे. काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. 1. तुम्ही ही प्रणाली शिकला आहात. आता याचा सराव इथे करू शकता. 2. तुम्ही पहिल्या पातळीसाठी आता तयार झाले आहात, म्हणजेच 1 ते 10 अंक तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3. 11 ते 20 अंकांची यमक तुम्हाला दिले आहेत. त्यापुढील यमक तुम्हाला बनवायचे आहेत. उदाहरणार्थ जर 5व्या पातळीपर्यंत जायचं असेल तर त्यांचे यमक तसेच गोष्ट बनवायची आहे. 4. या प्रणालीचा सराव तुम्हाला दिवसातून एकदाच करायचा आहे. इथे आपण लक्षात ठेवण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर केला आहे. तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता आणि आमच्या सराव ॲपचा वापर करू शकता. यापूर्वी आपल्याला कोणाची तरी गरज भासायची सराव करण्यासाठी, पण लर्नबडी आता घेऊन येत आहे असा ॲप जिथे तुम्हाला सरावासाठी कोणत्याही व्यक्तीची गरज भासणार नाही. हे कसं काम करतं? तुम्हाला 10 पैकी 1 पातळी निवडायची आहे. कानाला हेडफोन लावा. जर तुम्ही पहिली पातळी निवडली असेल तर तिथे 10 शब्द तुम्हाला एक एक करून सांगितले जातील. 2 शब्दामध्ये अंतर ठेवलं आहे. हे करत असताना तुम्हाला
तुमचे डोळे बंद करून चित्रीकरण करायचे आहे. उदाहरणार्थ, जर ॲपने एक अंकाला पेन्सिल शब्द दिला तर तो तुम्हाला डोळे बंद करून भाला फेकण्याऐवजी पेन्सिल फेकत आहेत असं बघा. 1 ते 10 शब्द सांगितल्यानंतर काही वेळ दिला जाईल. त्यात तुम्ही मनातल्या मनात 1 ते 10 शब्दांची उजळणी करावी. यानंतर ॲप तुम्हाला प्रश्न विचारेल. जर ॲपने 1 विचारलं तर तुम्हाला पेन्सिल लिहायची आहे. ॲप तुम्हाला 1 ते 10 शब्द विचारेल, त्याची उत्तरं द्यावी. सबमिट केल्यानंतर ॲप तुम्हाला तुमचा निकाल सांगेल व तो इतरांशी तुलना करेल. तुम्ही कोणत्याही वेळी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांना आमंत्रण द्यावे लागेल, ज्यात तुम्हाला स्पर्धेची पातळी तसेच वेळ ठरवायचे आहे. दिवसातून एकदाच सराव करा आणि जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.